स्पॉट फिक्सिंग मध्ये बॉलिवूडचं कनेक्शन समोर आणणारा विंदू दारा सिंग याला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं। त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आतापर्यंतच्या पोलीस कोठडी दरम्यान विंदूने अनेकांची नावं उघड करून खळबळ उडवून दिली होती। त्यामुळे पोलीस विंदूकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून ते घेत आहेत। त्यामुळे विंदू दारा सिंग आता 28 मे पर्यंत पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे। त्याच्या चौकशीतून फिक्सिंग प्रकरणातील अनेक धागेदोरे मिळण्याची ही शक्यता आहे। आज विंदू दारा सिंग, अल्पेश आणि तनेजा त्यांना आज कोर्टात आणलं होतं आणि आमचं असं म्हणणं होतं की विंदू दारा सिंग यांनी ते दोन आरोपी पवन जयपूर आणि संजय जयपूर यांना दुबईस पळून जाण्यासाठी मदत केली होती आणि त्यांची गाडी आणि त्यांचा ड्रायव्हर पाठवला होता। त्या ड्रायव्हरचं स्टेटमेंट घेतलं होतं आणि तपासात असं पण निष्पन्न झालं की त्यांनी एका हॉटेलमध्ये जे एब्स्कॉन्डेड आरोपी आहे, जे पळून गेले, त्यांना त्या हॉटेलमध्ये तिथे ठेवलं होतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की तिथे विंदू दारा सिंग आणि ते तनेजा आणि ते दुसरे आरोपी आहे ते तिथे होते आणि त्या रजिस्टरवरून सुद्धा दिसून येते। दुसरी गोष्ट अशी की ते दोन आरोपी होते जे दुबईला पळून गेले, त्यांचे जे 3 मोबाईल होते ते विंदू दारा सिंग यांच्याकडून जप्त केले आणि त्यांच्या विरुद्ध 212 IPC सेक्शन हार्बरिंग ऑफ अक्यूज हे पण त्यांच्या विरुद्ध लावण्यात आले होते, कारण त्यांना तिथे हॉटेलमध्ये ठेवलं आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली। या अनुषंगाने सर्व बघता आणि जे चेन्नई सुपर किंग्सचे जे घनश्याम म्हणून काहीतरी त्यांना सुद्धा बोलवण्यात आले क्राईम ब्रांचला, पण ते आज येऊ शकले नाही। तर त्यांना ते जेव्हा येतील त्यांच्यासोबत त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचे, त्यासाठी पोलीस कस्टडी दिली।